विश्वाला शांततेचा मार्ग देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध भगवान महावीर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आज या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, बिरसा मुंडा, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून आज श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बाल संगोपन केंद्र याचा 5वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत आणि तो साजरा करत असताना मनापासून आनंद होतो आणि तो आनंद इतका होतो की त्याची गिणता नाही, कारण ती सुरुवात करण्यापूर्वी असताना काशीनाथ मला बोलत होता आणि या महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचं प्रथम उद्घाटन ते माझ्याच हस्ते झालेलं आहे. कारण त्याच्या घरामध्ये ही संस्था ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केली आणि ती संस्था रजिस्ट्रेशन करत असताना त्याला जे काही मार्गदर्शन पाहिजे होतं ते सर्व आम्ही, भाऊ मला हे करायचं आहे, माझ्या असं करण्याची माझी खूप इच्छा आहे, परंतु मला असं वाटत होतं की ही भटकंती करणारा हा व्यक्ती, भिक्षा मागून खाणारा हा व्यक्ती हा हे सगळं करल का, आणि करण्याची याची उमेद, परंतु एक मनामध्ये होतं, त्याची जिद्द तो मला प्रत्येक वेळेस बोलून दाखवत होता की भाऊ मला काहीतरी माझ्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ, माझ्या आईवडिलांच्या सांगण्यावर मला जीवनात काहीतरी मला करायचं आहे आणि काहीतरी घडवायचं आहे आणि याच्यासाठी तुमची मला गरज आहे, मला फक्त मार्गदर्शन करा. मगाशी चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्हाला शिक्षण वगैरे हे काय कार्यालय कुठं काय होतं हे माहिती नाही, आणि त्यावेळेस काशीनाथ भाऊंनी रजिस्ट्रेशन केलं, संस्था रजिस्ट्रेशन केले आणि त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर उद्घाटन त्यांच्या घरातच केलं. मला कदापिही वाटलं नव्हतं की काशीनाथ एवढी मोठी भरारी या रोपट्याचं एवढं मोठं वटवृक्ष निर्माण करेल असं कधीही वाटलं नव्हतं. परंतु वेळोवेळी इथं आल्यानंतर त्याला मिळालेली जी भिक्षा मागून जिथं जिथं या मुलांच्या, गोरगरीब मुलांच्या, दलितांच्या, पीडितांच्या, शोषितांच्या, कष्टकऱ्यांच्या, बहुजनांच्या या लेकरांसाठी ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, ज्याला कोणीही नाही, त्याला काशीनाथ भाऊ, आणि त्याचं जे मनातील भावना ज्या होत्या त्यांनी प्रत्यक्षात ज्यावेळेस अंमलात आणल्या, प्रत्यक्षात त्याच्या जीवनात त्यांनी ते घडवलं आणि ते घडवत असताना अतिशय मनापासून आनंद होतो. अतिशय म्हणजे त्या गोष्टीचं की काय काशीनाथ होता आणि काय झाला हे पाहून अतिशय आनंद आणि मन भरून येतं की या अनाथाच्या या लेकरांना काय काय परिस्थिती, आणि आज हे लेकरं नाचत असताना त्या लेकराच्या पाठीमाग तिच्या कपड्याला पिना लावलेल्या होत्या. लहानपण आठवलं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, लहानपण आठवलं तुमच्या माझ्या जीवनातही. लहानपणी शाळेत जात असताना कुणाची चड्डी फाटलेली, कुणाच्या बंडी नसलेला, ज्याला बटन नाही, कुणाला चड्डी व्यवस्थित नाही, फाटलेली शर्ट, वह्या असतील तर पुस्तक नाही, पुस्तक असेल तर वही नाही, असं जीवन जगत असताना लहानपणी या लेकरांना पाहिल्यावर लहानपण आठवलं. आणि खूप या काशीनाथांचं किती गुण गावे तेवढे थोडे आहे. एक गुरुजी होते, मी सदैव ती हे सांगत असतो, आणि गुरुजी आपल्या मुलांना शिकवत होते. ताई, ते मुलांना शिकवत असताना, आपल्या या मुलांना शिकवत असताना त्यांनी 4 बाहुल्या घेऊन आले आणि त्या 4 बाहुल्या घेऊन आल्यानंतर मुलांना सांगितलं की मुलांनो, या समाजामध्ये या 4 बाहुल्यासारखे माणसं आहेत,
तर मी आज या 4 बाहुल्यांचं तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। त्यावेळेस त्या मुलांना पहिली बाहुली होती ही मातीची, दुसरी बाहुली होती ही लोखंडाची, तिसरी बाहुली होती ही कापसाची आणि चौथी बाहुली होती ही साखरेची। या 4 प्रकारच्या या 4 बाहुल्या होत्या आणि या 4 प्रकारच्या बाहुल्यामध्ये गुरुजींनी मुलांना बादलीभर पाणी आणायला लावलं आणि ते पाणी आणायला लावल्यानंतर पहिली बाहुली होती ही मातीची आणि त्या मुलांना ती बाहुली त्या पाण्यामध्ये, ती मातीची बाहुली त्या पाण्यामध्ये टाकण्यास सांगितली। टाकल्यानंतर ती मातीची असल्या कारणाने पाण्यात गेल्यानंतर ती विरघळली आणि पाणी गढूळ झालं। मुलांना तुम्हाला काय दिसलं? मुलांनी सांगितलं, गुरुजी सर्व पाणी गढूळ झालंय, ती माती विरघळून गेलेली आहे। मुलांनो, या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की ते जातात परंतु सर्व समाजाला घाण करून जातात। जसं हे पाणी घाण झालेलं आहे तसं या समाजामध्येही काही माणसं आहेत की ते जातात परंतु सर्व समाजाला घाण करून जातात। असे या लोक पुन्हा दुसरी बाहुली स्वच्छ पाणी पुन्हा मुलांना गुरुजींनी आणायला सांगितलं आणि दुसरी बाहुली ही लोखंडाची, ती लोखंडाची बाहुली त्या पाण्यामध्ये टाकायला लावल्यानंतर ती बाहुली जशीच्या तशी त्या पाण्यात होती, कारण ती लोखंडाची। मुलांना तुम्हाला काय दिसलं? त्यावेळेस मुलांनी सांगितलं, गुरुजी ती बाहुली जशीच्या तशीच आहे। त्यावेळी गुरुजी म्हणाले, मुलांनो, या समाजामध्ये असे काही माणसं आहेत की मला कुणाचं काहीही घेणं देणं नाही। कोणीचं तिकडं काही हो, कोणी मेला गेला, काहीही झालं तरी मला कुणाचं घेणं नाही, माझा मी एकटा नामा निराळा। काय त्याचं काय चाललंय, काय काशीनाथ करतोय, काय लेकर काय ते करतोय, फुगीरपणा करतोय वगैरे करतोय, असे म्हणणारे काही लोक आहेत। परंतु आज स्वतःच्या पोटच्या लेकरांचं पोट भरण्याची परिस्थिती नसतानाही या ठिकाणी आज 50 मुलांना सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही माझ्या बांधवांनो, माझ्या बहिणींनो। आणि आज या समाजामध्ये असे काही लोक आहेत की मला कुणाचंही घेणं देणं नाही, कुणाची मयत झाली, कुणाचं लग्न झाले, कुणाचं कार्य असेल, मला कुणाचं काही घेणं देणं नाही, असे नामानिराळे, एकटाच माझा मीच, ती बाहुली। नंतर पुन्हा ते स्वच्छ पाणी होतच। तिसरी बाहुली होती ही कापसाची आणि त्या कापसाच्या बाहुलीला त्या पाण्यामध्ये मुलांना टाकायला लावल्यानंतर ती कापसाची बाहुली असल्याने ती पाणी शोषून घ्यायला लागली। कापूस होता, शोषून घ्यायला लागला आणि शोषल्यानंतर ती गलेलठ्ठ झाली, फुगली। कापूस फुगतो आणि ती फुगल्यानंतर मुलांना तुम्हाला काय दिसलं? तर मुलांनी सांगितलं, गुरुजी ती बाहुलीने पाणी शोषून घेतलं आणि ती आता फुगलेली आहे। त्यावेळी गुरुजींनी सांगितलं की मुलांनो, या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की मला 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 हे मला ते मला, हे मला पाहिजे, शेती मला पाहिजे, गाडी मला पाहिजे, घोडं मला पाहिजे, बंगला मला पाहिजे, इस्टेटीसाठी स्वतःच्या भावाचा सुद्धा खून करायला तयार आहे। असे समाजामध्ये जे काय आहेत की मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे, मीच खासदार, मीच आमदार, मीच आमका तमका, हे ते असेही समाजामध्ये माणसं आहेत की कुणाचं मला काय घेणं देणं नाही, पण माझं मला मिळालं पाहिजे। आणि चौथी बाहुली होती ही साखरेची। पुन्हा गुरुजींनी त्या मुलांना स्वच्छ पाणी आणण्याकरता सांगितलं आणि स्वच्छ पाणी आणल्यानंतर ती बाहुली, त्या साखरेची बाहुली चौथी त्या पाण्यामध्ये टाकली। साखरेची असल्याने ती विरघळली आणि असाच एक खडकर मुलगा त्या ठिकाणी होता, त्याने खेळता खेळता ते पाणी घेतलं आणि चाकलं तर ते पाणी त्याला गोड लागलं। मुलांना तुम्हाला काय दिसलं? म्हणे गुरुजी ती बाहुली विरघळली आणि तिचं पाणी गोड लागलं।
तर या समाजामध्ये असे काही माणसं आहेत की ते जातात परंतु सर्व समाजाला गोड करून जातात आणि ती बावली म्हणजे ही काशीनाथ चौगुले की जीवनामध्ये तो तर गोड आहे, त्याच्या तोंडामध्ये त्याच्या वाच्यामध्ये अतिशय गोड, प्रामाणिक, उद्देश प्रामाणिक. त्यांनी जो उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला होता तो उद्देश त्यांनी सफल केला आणि सर्व या गोरगरीब समाजाला गोड करण्याचं त्यांचं उद्दिष्ट, ध्येय उद्दिष्ट. अरे ती संस्था खोलणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही माझ्या माय बहिणींनो, भावांनो. संस्था खोलणं एवढी सोपी गोष्ट नाही, आपलं घर चालवणं एवढी सोपी गोष्ट नाही. घर चालवायचं म्हणलं तर प्रत्येकाला प्रत्येकाची दयनीय व्यवस्था माहिती आहे, काय घरात आणायचं आणि काय नाही. आज एवढ्या मुलांचं अन्न, वस्त्र, निवारा कसा तो करत असेल, कुठं कुठं भटकंती करत असेल, कोणाकोणाच्या पाया पडत असेल, त्याच्या पाठीमागचं काय उदाहरण आहेत हे तुम्ही आम्ही जर विचार केला तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपले 2 लेकरं 4 लेकरं शिक्षण. अरे ती संस्था खोलल्यानंतर भाऊ मी या ठिकाणी रूम बांधतोय, आमकं बांधतोय, देणगी मला ज्याला जसं जसं वाटन त्यांनी जसं तसं दिलं. त्या देणगीदारांचे देखील मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या, ज्यांनी ज्यांनी मनोकामनेसाठी, या लेकरांच्या भवितव्यासाठी, ज्यांनी ज्यांनी या संस्थेला देणगी दिली, दान दिलं, त्या दान देणाऱ्यांचं, त्या देणगी देणाऱ्यांचं मंगल कामना त्यांच्या प्रती, त्यांच्या कुटुंबाप्रती मंगल कामना करतो. तथागतांच्या चरणी, महावीरांच्या चरणी मी मनापासून त्यांचे आभार मानतो. त्या देणगीदारांचं, त्यांचं कल्याण हो, मंगल कामना करतो. आज या ठिकाणी ही संस्था निर्माण करत असताना केवळ रजिस्ट्रेशन पासून काय अडचणी येतात, कोणता कागद कुठं द्यायचा, कसा द्यायचा, या प्रशासनातील अधिकारी वेगवेगळे कागदपत्र मागवत असतात आणि त्याची पूर्तता करून त्याचं ध्येय उद्दिष्ट त्यांनी ते सफल केलं. ते सफल करत असताना काय कष्ट भोगावे लागतात हे त्याच्या अंतःकरणाला माहिती आहे. आज या ठिकाणी संस्था खोलली, आश्रम खोललं, परंतु या लेकरांचं दैनंदिन सकाळी नाश्ता, उद्या 9 वाजता त्या मुलांना शाळेमध्ये, 10 वाजता शाळेमध्ये जायचं. त्या शाळेला जाण्यापूर्वी त्याचा जो नाश्ता आहे, त्यांचे जे आंघोळ आहे, त्यांचे जे साबण, तेल, फणी, त्यांचे कपडा, ड्रेस, हे सुद्धा त्या काशीनाथ चौगुलेंना पाहायचंय माझ्या बांधवांनो. आज त्यांच्या आपल्या लेकरांच्या 2 लेकरांची आपण सकाळीच उठून ते बायकोला पाहिजे तेवढे घोडे लावतो, अगं हे कर, ते कर, आमकं कर, तमकं कर. ते 2 लेकरासाठी आपण त्या बायकोवर चिडचिड करतो. त्याला आंघोळ घाल, त्याला हे कर, त्याला पाणी तापव, त्याला आमकं कर, त्याला ड्रेस घालतो, आज आपल्याला गडी नेऊन सोडायचं शाळेत, त्याला पाणी उतरव, त्याला आंघोळ घाल, त्याला नाश्ता, हे ते. आज 50 मुलांचं 10च्या आत मध्ये शाळेत जाण्यापूर्वी त्यांचे डबे. माझ्या बहिणीनो, भावांनो, आज त्यांना ते डबे निर्माण करायचे. सकाळी 10 वाजता शाळेत गेल्यानंतर दुपारचं जेवण आणि नाश्ता. एवढी सोपी गोष्ट समजू नका, फार कष्ट आहे आणि त्या कष्टाला जोड नाही. मी काशीनाथांचे मनापासून आज एवढं मोठं ध्येय ते घेऊन निघालेले आहेत. ते ध्येय त्यांचं ते पुरं करतीलच आणि इथून पुढच्या काळामध्येही ज्या ज्या माझ्या माय बहिणींनी, देणगीदारांनी जी देणगी या संस्थेला दिलेली आहे, त्यांना विनंती करतो की जसं यापुढे आजपर्यंत तुम्ही या संस्थेला देणगी देत आलात, मदत करत आलात, तसंच या लेकरांचा आशीर्वाद तुम्ही त्या देणगी रूपाने तुमच्या लेकरा बाळांना घ्यावं आणि या लेकरांच्या पुढील भवितव्यासाठी आपण मदत कराल. तुमच्या लेकरांना, या लेकरांचा आशीर्वाद, कारण हे निराधार आहेत, यांना शिक्षण द्यायचं आहे, यांना अन्न, वस्त्र, निवारा, एकाही मुलाच्या चेहऱ्यावर असं हे नाही. ते जे आहे परिस्थिती असताना एवढ्या शून्यातून निर्माण करणं एवढी सोपी गोष्ट नाही माझ्या बांधवांनो. आणि आज काशीनाथ चौगुलेंनी जे रोट लावलं होतं ते माझ्या हातानेच उद्घाटन केलं होतं आणि ते उद्घाटन केल्यानंतर हे 5वा वर्धापन दिन या ठिकाणी बघत असताना अतिशय सुंदर मनापासून या ठिकाणी केलं. सर्व देणगीदारांच्या प्रति मी मंगल कामना भगवान महावीरांच्या आणि तथागतांच्या चरणी अर्पण करतो. आणि पुन्हा एकदा या संस्थेची
पुढील भरभराट सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची तेजोमय हो. या शीतल चंद्राप्रमाणे, पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे त्या संस्थेचं वटवृक्ष आणखी तेजोमय हो, अशी मी तथागतांच्या आणि महावीरांच्या चरणी प्रार्थना करतो, मंगल कामना करतो आणि थोरोथर या संस्थेची वाढ हो, अशी पुन्हा एकदा माझ्या आढाव कुटुंबियाच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने मी मंगल कामना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.